एकच घ्यायला गेली होती आणि 2 आणल्या, सिंपलच आणल्या मी डेली यूजसाठी. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे अक्षय तृतीया, तर अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी संध्याकाळच्या वेळेला ब्लॉग स्टार्ट केला आहे, कारण आता पूर्ण स्वयंपाक वगैरे करून देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. आणि तसं अक्षय तृतीयाला तर सोनं खरेदी करतात, पण आता सोनं तर इतक्या उंचावर जाऊन टेकलंय, तर मला तरी यांच्या खिशाला अजिबात कात्री नाही लावायची आहे. त्यामुळे म्हटलं सोनं तर नको, पण काही एखादी साडी वगैरे तरी घेऊयात आपण. तर मी आज पहिल्यांदा यांना म्हटली आहे की मला साडी घेऊन द्या म्हणून. असं नाही आहे की इथून मागं मी एवढ्या वर्षापासून घेतल्याच नाही आहे, पण असं स्वतः म्हणून मी अशी एखादी साडी घेतली नाही त्यांना की मला घ्यायचीच म्हणून. पण यावेळी मी म्हटलं चला आपण सोनं तर नाही घेणार आहे, तर एखादी साडी वगैरे तरी मला घेऊन द्या. तर ते हो बोलले. आता संध्याकाळच्या वेळेला सगळं माझं स्वयंपाक वगैरे देवाला नैवेद्य सगळं झालं आहे, तर म्हटलं चला आता बाहेर जाऊ. आणि संध्याकाळच्या वेळेला यामुळे की आता ऊनसुद्धा नसतं, तर म्हटलं चला आता बघू. सिंपल अशी साडी घ्यायची आहे, बघू आता मिळते का नाही. तर आता मी म्हटली तर खरी आहे, पण येताना साडी असेल का नाही माझ्यासोबत हे नाही मला माहिती, कारण मला आवडेल का नाही तो मोठा प्रश्न. आता आम्ही आलो आहे साडी घेण्यासाठी दुकानात आणि लगेच 10 ते 15 मिनटात पोहोचलो, कारण आज अजिबात ट्रॅफिक नव्हतं. म्हणायला रविवार होता पण अजिबात ट्रॅफिक नव्हतं. आणि जवळच आलो आहे वाघोलीला, तर वाघोलीला खूप मोठमोठे दुकानं आहेत साड्यांचे आणि गोडाऊनसुद्धा आहेत. तर आता असंच एका गोडाऊनमध्येच आलो आहे आम्ही, आणि तिथे एवढे गंजच्या गंज पडलेत साड्यांचे. तर मी तर ते भैया माझ्यासमोर जे टाकताय ते आता मला आवडतच नाही आहे अजिबात. आता कोणती घेऊ असं झालं आहे. तशा भारीमधून एकदम छान छान साड्यांचं कलेक्शन होतं इथं, पण मला एकदम भारी हेवीवाल्या घ्यायच्याच नाही आहे, कारण डेली यूजसाठी मला एखादी साडी घ्यायची आहे. कारण म्हटलं आपण ज्या भारी असतात आपल्याकडे, माझ्याकडे पण भरपूर आहेत, पण त्या घालणंच होत नाही. कधीतरी ओकेजनली कुठं जायचं असलं तरच घालणं होतात. म्हटलं रोजच्या वापरासाठी आता मी गावी जाणार, तर तशा आहेत, पण म्हटलं घेऊ एखादी. तर रोज डेली यूजसाठीच घ्यायची मला, पण सध्या तरी मला काहीच आवडत नाही आहे. आणि सेम ते दुकानातले दादा जसे समोर साड्या फेकत होते मला बघण्यासाठी, सेम सानूचं तसंच सुरू आहे. आता मुलं किती कॉपी करतात. एकदम पिशवीतून काढते आणि माझ्यासमोर टाकते, बघ मम्मा ही घे, मम्मा ही घे, असं सगळं तिचं सुरू आहे. आणि आम्ही जेवढा वेळ होतो ना तेवढा वेळ तिची खूप मस्ती, म्हणजे तिने एवढं एन्जॉय केलं. हे घे मम्मी, एकीकडून ते भैया टाकताय आणि एकीकडून ती टाकतीये. तिचं असं झालं आहे की बघू मम्मीवर कोणती छान वाटते, मम्मीला ही छान लागेल, ती छान वाटेल, असं ही घे मम्मा, ती घे मम्मा असंच. आणि स्पेशली सांगू, ती मला आमच्या आत्यांसमोर म्हणते की मम्मा तू ड्रेस नको घालत जाऊ, साडीच घालत जाय, मला तू साडीमध्येच आवडते. आता त्या भैयांनी अगोदरचा पण खूप मोठा गंज होता आणि अजूनसुद्धा खूप मोठ्या साड्या टाकल्या होत्या, पण मला त्यातली एकही नाही आवडली. आणि दुसरीकडे ज्या पडल्यात त्या मी बघते. आता तुमचंसुद्धा असंच होतं का? ज्या मी दुसरीकडे आहे त्यांच्यावर माझं जास्त लक्ष आहे का दुसरे जे घेत आहे, किंवा दुसरीकडे ज्या पडलेल्या आहेत त्या मी त्यांना काढायला सांगते आहे, पण शेवटी त्यासुद्धा नाही आवडत आहे. तर आता जी मला आवडती आहे ती यांना नाही आवडते, असं होतं आहे. आणि सानूची तर धिंगामस्ती सुरूच आहे. आणि या दुकानात ना नुसतेच गंजच्या गंज पडले, असं सगळं एवढ्या साड्या पडल्या ना तर आपण खूप कन्फ्यूज होतो. तसंच माझं पण झालेलं. तर आत्ताच आम्ही घरी आलो आहे आणि चक्क 2-3 तास कधी गेले कळलं पण नाही. आणि मी तर खूप कन्फ्यूज होत होती साड्यांमध्ये, पण एकच घ्यायला गेली होती आणि 2 आणल्या, सिंपलच आणल्या मी डेली यूजसाठी. आता नेक्स्ट मंथ गावाकडे जाणार आहे, तर मग काहीतरी म्हटलं असो 1-2 साडी एक्स्ट्राची म्हणून. तर ही बघा, ही एक साडी आहे, एकदम सिंपल आहे आणि यांच्याच चॉईसची ती. आता आमच्या दोघांची चॉईस कधीच मॅच होत नाही, त्यामुळे मी यांच्याच चॉईसच्या घेते, कारण मग मी माझ्या चॉईसच्या घेतल्या की त्यांना आवडत नाही घातलेल्या. आणि प्रत्येक बायकोचं असंच असेल की नवऱ्याच्या आवडीचीच साडी त्यांना घालायला आवडत असेल. तर ही एक आहे लाईट पिंक कलरमधून आहे हा, आणि दुसरी एक आहे, तर ही एक नेव्ही ब्लू, ही मला जास्त आवडली होती आणि ती अगोदरची त्यांना जास्त आवडली होती, तर मग ही एक घेतली. तर
कशा आहेत माझ्या साड्या कमेंट करून सांगा. आणि डेली यूजसाठी एकदम परफेक्ट आहे त्या. डेली यूजसाठी ना हलक्या फुलक्याच पाहिजे आणि सॉफ्ट पाहिजे, म्हणजे जेणेकरून आता उन्हाळा लागणार आहे तर मग गरमीचा त्रास नको व्हायला. नाहीतर भारी साड्या तर भरपूर आहे पण त्या रोज नाही नेसता येत. तर आता मस्त आज बिग बॉसचं फिनालेसुद्धा आहे, ग्रँड फिनाले. तर आता तोच बघतोय आम्ही. आणि घरी आल्या आल्या पहिले हॉटस्टार लावलं. तर हे बघा चालू आहे. तर चला आज जेवणामध्ये रस वगैरे केलेला. रात्री जेवायला घेतलं आणि मस्त बिग बॉसचा ग्रँड फिनाले बघत होतो. पण तेव्हा मी शूट करणार होते पण काय झालं, वरच्या आईन त्यांच्या टीव्हीचा सिग्नल गेलेला होता. तर मग त्यांनासुद्धा ग्रँड फिनाले बघायचा होता. मग त्या आमच्याच घरी आल्या. मग मी त्यानंतर काही शूट केलं नाही. आता डायरेक्ट सकाळी शूट करते. आणि सकाळीसुद्धा माझी सगळी कामं आवरलेली आहे. सानू स्कूलमध्ये गेलेली आहे. आता तिचा यायचा टाईमसुद्धा झालेला आहे. तर आता मी तिला घ्यायलाच चालली आहे. म्हटलं आता थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं, कारण काल असं झालं की पूर्ण स्वयंपाक वगैरे झाला आणि बाहेर गेलो आम्ही, तेव्हाच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शूट केला, शेअर केला. तर बघू आता काल ज्या साड्या आणल्यात ना त्याचे मला ब्लाऊज शिवून आहेत. तर बघू आज होते का नाही. तर त्यासाठी ना अस्तर वगैरे आणायचं आहे, तर ते सुद्धा आणून घे. आता सानूला घ्यायला जाते आणि तसंच अस्तर पण घेऊन येते, कारण मग डबल चक्कर वाचल माझी. आणि सानूच्या स्कूलच्या वाटेतच दुकान आहे, तर तिला सुद्धा घेऊन येते आणि अस्तर वगैरे पण घेऊन येते. खूप ऊन. आता हे बघा अस्तर वगैरे आणले आहेत आणि ब्लाऊज पीस पण खूप छान निघालेले आहेत. त्या साड्या आहेत एकदम सॉफ्ट आहे. तर बघते आता कापून ठेवणं झालं तर ठेवते. सानूला आणलं आहे, ती मस्त थोडा मोबाईल बघती आहे. शाळेतून आल्यावर आम्हाला लागतोच थोडा मोबाईल बघायला. आणि सोबतच आंबासुद्धा खाती आहे. तर अस्तर आणलेत. आता बघू आता कधी होते शिवणं. तर आजच्यासाठी एवढंच. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि भेटू अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.